नमस्कार, मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर हे बाळाची बंडी किंवा हाफ स्वेटर किंवा जॅकेट कशी विणायची हे आपण शिकणार। ही बंडी पहिल्यांदा हे दोन भाग विणून घेतलेले आहेत आणि नंतर याला जोडूनच अखंड असा हा पाठीमागचा भाग विणलेला आहे। हे बघा, पाठीमागून ही याप्रमाणे दिसते। खूप सुंदर दिसते ही वेस्ट। विणायला एकदम सोपी आहे, कुणालाही सहज विणता येईल अशी आहे। ही विणण्यासाठी साधारणपणे 90 ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे। ही बंडी सर्वसाधारणपणे 9 महिने ते 1.5 वर्षाच्या बाळापर्यंत व्यवस्थित येते। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। यासाठी या 6 नंबरच्या म्हणजेच 4 mm च्या सुया आहेत। 4 प्लायचा धागा आहे। टाके घालताना इतका धागा इथे सोडायचा आहे। सुईवर 30 टाके घातलेले आहेत। टाके याप्रमाणे 2 सुयांवर घालून घ्यायचे आहेत। एक सुई याप्रमाणे अशी काढून घ्यायची। टाके थोडे सैल हवे आहेत म्हणून याप्रमाणे टाके घातलेले आहेत। एक छोटीशी वीण घालायची आहे सुरुवातीला। ही एकच ओळीची वीण आहे। पहिला टाका जो आहे सुलट विणायचा आहे, हा एजिंगचा टाका आहे। त्यानंतरचं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। एक सुलट पाठीमागून विणायचा, त्यानंतर एक उचलून घ्यायचा, धागा बाहेरच आहे। त्यानंतर 2चा 1 पाठीमागून करायचा आणि आत धागा घ्यायचा। हा आत धागा म्हणजे अटी घेतलेली आहे। हे 4 टाक्यांचं रिपीटेशन शेवटचा 1 टाका उरेपर्यंत विणायचा आहे। पहिला पाठीमागून सुलट, इथे आत धागा होता त्यामुळे अटी येते। 1 उचलायचा, 2चा 1 पाठीमागून सुलट करायचा, धागा आत, 1 सुलट पाठीमागून, 1 उचलायचा, 2चा 1 पाठीमागून सुलट, धागा आत, शेवटी 1 पाठीमागून सुलट, 1 उचलायचा, 2चा 1 पाठीमागून सुलट विणायचा। शेवटचा टाका हा उलट विणायचा आहे, म्हणजे हा एजिंगचा टाका आहे पण तो उलट विणायचा आहे म्हणून अटी ही फक्त याप्रमाणे घ्यायची। शेवटचा टाका हा सुलट बाजूचा, हा उलट विणायचा आहे। हीच ओळ पुन्हा रिपीट करायची आहे। पहिला टाका एजिंगचा आहे, तो उचलून घ्यायचा, त्यानंतर रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे। पहिल्या ओळीला आपण 1 सुलट हा पाठीमागून विणला होता, पण या दुसऱ्या ओळीपासून मात्र हा पुढूनच विणायचा। एवढाच बदल हा दुसऱ्या ओळीपासून असणार आहे। पहिला टाका पुढूनच सुलट विणायचा, त्यानंतर 1 उचलायचा, 2चा 1 पाठीमागूनच विणायचा आहे। धागा आत, 1 सुलट, 1 उचलायचा, 2चा 1 पाठीमागून करायचा, धागा आत। याप्रमाणे शेवटचा 1 टाका उरेपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे। फक्त दुसऱ्या ओळीपासून हा जो सुलट टाका असतो तो पुढून विणायचा। उलट ओळीला किंवा उलट बाजूला मात्र हा जो टाका आहे म्हणजेच 2, 4, 6, 8 या ओळींना हा टाका मात्र सुलटच विणायचा आहे। तर ही जी बाजू आहे ती सुलट असणार आहे। जरी ही वीण रिव्हर्सेबल दिसत असली तरी बंडीचा हा डावा भाग आहे, त्यामुळे सुरुवातीला विषम ओळींना हा पहिला टाका हा सुलट विणायचा आहे आणि शेवटचा टाका हा उलट विणायचा आणि सम ओळींना किंवा उलट बाजूला हा टाका फक्त उचलून घ्यायचा आहे, कारण ही जी बाजू आहे ती बटनाच्या बाजूची बाजू आहे, त्यामुळे इथे आपल्याला चांगली एजिंग हवी आहे। सुलट बाजूचा हा शेवटचा टाका उलट विणायचा सुलट बाजूने आणि उलट बाजूने फक्त उचलून घ्यायचा, हे लक्षात ठेवून करायचं आहे।
या 10 ओळी झालेल्या आहेत. यानंतर कलर बदलायचा आहे, तर इथे थोडासा असा धागा कट करायचा आहे. एकाच कलरने विणत असाल तर हेच कंटिन्यू पुढे करायचं आहे. ही सुलट बाजू आहे, तर सुलट बाजूनेच कलर चेंज करायचा आहे. कलर चेंज करताना पण इतका धागा इथे असा सोडायचा आहे, म्हणजे मग त्यानेच आपल्याला पुढचं शिवता येईल. आणि हीच विण सुरू ठेवायची आहे. ही सुलट बाजू आहे, तर पहिला सुलट विणायचा. या दोन्हीची एक गाठ इथे घालून घ्यायची आहे. हा नवीन धागा लावल्यानंतर पुन्हा 10 ओळी या नवीन धाग्याने करून घ्यायच्या आहेत. या धाग्याने पुन्हा 10 ओळी करायच्या आणि मग थांबायचं आहे. मग पुढे साधी विण घालायला लागेल. विण हीच असणार आहे, तर ह्या कलरने आपण 10 ओळी विणून घेऊया. हे पहा, याही 10 ओळी आपल्या घालून झालेल्या आहेत. इथून पुढे सगळ्या ओळी या सुलट विणायच्या आहेत. तर हे 2.5 इंच इतकं आपलं झालेलं आहे. प्रत्येकाचं कमी जास्त होऊ शकतं. आता ही विण घालायची नाही आहे, तर इथून पुढचं विणकाम हे दोन्ही बाजूनी सगळं सुलट विणायचं आहे. सगळ्या ओळी सुलट विणायच्या. तर एकूण 7 इंच जिथून टाके घातलेले आहेत तिथून 7 इंच इतकं होईपर्यंत आता सुलट विणायचं आहे. तर तिथंपर्यंत आपण विणून घेऊया. विण आता घालायची नाही आहे. हे एकूण 7 इंच इतकं विणायचं होतं, ते झालेलं आहे. आता ही सुलट बाजूच आहे. या बाजूने आपण एजिंग केलेली आहे. धागा हा उजव्या बाजूला आहे, ती सुलट बाजू आहे. इथे आता आर्म होलचं कटिंग करायचं आहे, तर ते याप्रमाणे करायचं. पहिले 5 टाके बंद करायचे. टाके याप्रमाणे बंद करायचे. पहिला विणायचा, दुसरा विणायचा, पहिला त्यावरून काढून टाकायचा. 1 2 3 4 आणि 5. आता सुईवर एकूण 25 टाके आहेत. शेवटचा एक टाका उरेपर्यंत सगळे पुढचे सुलट विणायचे. शेवटचा टाका उलट विणायचा, एजिंगचा आहे तो. ही ओळ पूर्ण झाली. पाठीमागची उलट बाजूची ओळ पहिला उचलायचा, मधले सगळे सुलट. आता या ओळीपासून या बाजूला सुद्धा एजिंग सुरुवात करायची आहे. तर हा शेवटचा टाका उलट विणायचा. उलट बाजूची ओळ आहे ही. पुन्हा टाके कमी करायचे आहेत. त्यातली पहिली ओळ याप्रमाणे सुलट बाजूची पहिला उचलायचा, त्यानंतर पाठीमागून 2चा 1 करायचा, म्हणजे इथे 1 टाका कमी होतो. मधले सगळे सुलट, शेवटचा टाका उलट. ही पहिली ओळ झाली. दुसरी ओळ पहिला उचलायचा, मधले सगळे सुलट, शेवटचा टाका उलट. याप्रमाणे ह्या 2 ओळी केलेल्या आहेत. याच 2 ओळी आणखीन 2 वेळा विणायच्या आहेत, म्हणजे एकूण 4 ओळी होतात. सुलट बाजूची ओळ पहिला उचलायचा, त्यानंतर या 2चा पाठीमागून 1 करायचा, मधले सगळे सुलट, शेवटचा उलट. उलट बाजूची दुसरी ओळ पहिला उचलायचा, मधले सगळे सुलट आणि शेवटचा टाका उलट. याप्रमाणे या 2 ओळी आणखीन 2 वेळा विणायच्या आहेत. इथे सुलट ओळीला 1 टाका कमी होईल. या 2 ओळी घातल्यानंतर 24 टाके आहेत. तर या 4 ओळी आपण विणून घेऊया. या 4 ओळी झालेल्या आहेत. आता सुईवर 22 टाके आहेत. आत्तापर्यंत इथे 5 आणि इथे 3 याप्रमाणे टाके कमी झालेले आहेत. यापुढे हेच विणकाम असंच चालू ठेवायचं आहे, फक्त टाके कमी करायचे नाही आहेत. ओळीच्या सुरुवातीचा टाका उचलून घ्यायचा, शेवटचा टाका उलट विणायचा. याप्रमाणे दोन्ही बाजूला याप्रमाणे हे 2 टाके विणायचे आहेत. मधले टाके सगळे सुलट येतील. हे आत्तापर्यंत 8 इंच इतकं झालेलं आहे. तर आणखीन 1 इंच याप्रमाणे आपण विणून घेऊया. टाके कुठेही आता कमी करायचे नाही आहेत. तर आणखीन 1 इंच आपण विणून घेऊ. याच्या पुढे हे 1 इंच विणून झाल्यानंतर बरोबर हे 9 इंच इतकं झालेलं आहे. इथून आपण आर्म कटिंग करत आहोत, तर इथे आता गळा करायचा आहे. या बाजूला तर पुढची ओळ याप्रमाणे असणार आहे. सुलट बाजूच आहे ही. या बाजूला पहिला उचलूनच घ्यायचा आहे शेवटपर्यंत. मधले सगळे सुलट. ही ओळ आहे त्याचप्रमाणे असणार आहे. शेवटचा टाका उलट. ही आता उलट बाजू आहे.
तर सुरुवातीचे 6 टाके बंद करायचे आहेत, तर ते याप्रमाणे करायचे. पहिला उचलूनच घ्यायचा, एजिंगचा आहे त्याप्रमाणे. त्यानंतर दुसरा विणायचा, पहिला त्यावरून काढून टाकायचा, पुन्हा पुढचा विणायचा, पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा. याप्रमाणे 6 टाके बंद करायचे. 2 झाले आणि 6. आता 16 टाके सुईवर असणार आहेत. पुढचे सगळे उलट विणायचे. शेवटचा टाका एजिंगचा तो मात्र उलट विणायचा. याप्रमाणे इथे 6 टाके आपण कमी केले. ही सुलट बाजू आहे. यानंतर पुन्हा या बाजूला टाके कमी करायचे आहेत गळ्याच्या बाजूला. तर त्यातली ही पहिली ओळ सुलट बाजूला पहिला उचलायचा. शेवटचे 3 टाके उरेपर्यंत मधले सगळे सुलट. शेवटी 2चा 1 करायचा. शेवटचा टाका एजिंगचा तो उलटच विणायचा. याप्रमाणे इथे 1 टाका कमी झाला. ही पहिली ओळ झाली. दुसरी ओळ उलट बाजूला पहिला उचलायचा, मधले सगळे उलट, शेवटचा टाका उलट. याप्रमाणे ही दुसरी ओळ झाली. आता आपण या बाजूला टाके कमी करत आहोत. तर आता ज्या 2 ओळी आपण घातल्या त्या आणखीन 3 वेळा रिपीट करायच्या आहेत, म्हणजे एकूण 6 ओळी होतात. या 6 ओळींमध्ये सुलट बाजूला इथे 1-1 टाका कमी होत जाईल गळ्याच्या बाजूला. तर या 6 ओळी आपण विणून घेऊया. या 6 ओळी विणून झाल्या. आता सुईवर 12 टाके राहिलेले आहेत. हे एकूण 10 इंच इतकं झालेलं आहे. तर याच्यावर आणखीन 1 इंच विणायचं आहे. आता टाके कमी करायचे नाहीत. याच 12 टाक्यांवर 1 इंच होईपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे. पहिला आणि शेवटचा टाका ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायचा आहे. तर आणखीन 1 इंच इतकं आपण याच्यावर विणून घेऊया की हा भाग पूर्ण होईल. हे पहा, एकूण हे 11 इंच इतकं झालेलं आहे. 1 इंच इथे विणायचं होतं ते झालेलं आहे. हे एकूण 11 इंच आहे. हा भाग पूर्ण झालेला आहे. हा धागा जो आहे तो इथपर्यंत आणायचा आहे. तर त्यासाठी आणखीन 1 ओळ विणावी लागेल आपल्याला. तर सुलट बाजूची ही 1 ओळ तेवढी विणायची आणि याचं विणकाम हे पूर्ण झालेलं असणार आहे. शेवटचा टाका एजिंगचा आहे. तर याप्रमाणे हा डावा भाग आपला पूर्ण झालेला आहे. हे टाके आता स्टिच होल्डरवर काढून ठेवायचे आहेत. उजवा भाग किंवा राईट साईडचा भाग आता विणायला घ्यायचा आहे. हा धागा इथे कट करायचा नाही आहे, असाच ठेवायचा. उजव्या भागासाठी धागा जो लागेल तो दुसरा बॉल वापरायचा किंवा बॉलच्या आतून जो धागा निघतो तो वापरायचा आहे. धागा इथे कट करायचा नाही. 12 टाके आता आपण हे डाव्या बाजूचे काढून ठेवलेले आहेत. डावा भाग पूर्ण झाला. आता उजवा भाग कसा विणायचा ते बघूया. उजवा भाग विणायला सुरुवात करायची आहे. 2 सुयांवर 30 टाके घातलेले आहेत. याचप्रमाणे हा भाग विणायचा आहे. हा डावा भाग आहे. हा इथे गळा आणि ही जी बाजू आहे ती काचपट्टी आहे. बरोबर याच्या उलट भाग उजवा विणावा लागेल. तर तो याप्रमाणे विणायचा आहे. ही जी एजिंग आहे ती उजव्या बाजूला इथे येणार आहे. हा छोटासाच फरक उजव्या भागात असणार आहे. तर 30 टाके घातलेले आहेत. उजव्या भागात हा धागा जास्त मोठा सोडायचा नाही आहे. पहिला टाका तेवढा पहिल्यांदा सुलट विणायचा आहे. त्यानंतर लगेच विण सुरू करायची. 1 सुलट, 1 उचलायचा, त्यानंतर 2चा 1, आत धागा घ्यायचा. ही विण जी घातलेली आहे ती रिपीट करायची आहे. आपण पहिल्या ओळीला तेवढा हा जो टाका आहे सुलट टाका तो मागून विणतो. दुसऱ्या ओळीपासून नेहमीप्रमाणे तो टाका विणायचा आहे. हा शेवटचा टाका इथे सुलट विणायचा आहे. हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची. दुसरी ओळ म्हणजे ही पाठीमागची बाजू आहे. तर हा टाका सुलट विणायचा. त्यानंतर हा जो आहे तो 1 सुलट, 1 उचलायचा, 2चा 1 पाठीमागून करायचा, आत धागा घ्यायचा. सुलट टाका आता पुढून विणायचा आहे. शेवटी 1 सुलट, 1 उचलायचा, 2चा 1 करायचा. आता हा टाका आहे तो एजिंगचा असणार आहे. तर तो उलट विणायचा आहे. तर त्यासाठी याप्रमाणे आठी घ्यायची आणि हा उलट विणायचा. उलट बाजूला याप्रमाणे येईल. हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे. आता या ओळीपासून ओळीच्या सुरुवातीचा टाका उचलून घ्यायचा आहे. मधली ओळ
विण ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे विणायची। शेवटचा टाका हा दोन्हीकडूनही सुलट विणायचा। उलट बाजूला हा टाका सुलटच येईल, मधले टाके विण आहे त्याप्रमाणे येईल आणि हा टाका मात्र उलट येईल। याप्रमाणे हे विणकाम होत जाणार आहे आणि इथे या बाजूला सुलट बाजूला या बाजूने सुरुवात जिथून केलेली आहे त्या बाजूला एजिंग येईल। तर ह्या 10 ओळी आणि नंतर कलर चेंज केल्यानंतरच्या 10 ओळी अशा एकूण 20 ओळी घालायच्या आहेत। आत्ता आपण या 2 ओळी घातल्या तर यातल्या आणखीन 8 ओळी आणि पुन्हा कलर चेंज केल्यानंतरच्या 10 ओळी अशा एकूण आता आपण 18 ओळी ह्या करून घेऊया। या 10 ओळी आणि या 10 ओळी घालून झालेल्या आहेत। सगळ्या ओळी दोन्ही बाजूनी सुलट विणायच्या, फक्त पहिला आणि शेवटचा टाका वेगळा विणायचा आहे। पण ही उजवी बाजू आहे तर या बाजूला आपण काच करायची आहेत, तर ते कुठे कुठे करायची ते बघूया। पहिला उचलायचा, नंतरचे सगळे सुलट। ही सुलट बाजूची ओळ आहे, उलट बाजूची ओळ, सगळे सुलट, फक्त शेवटचा टाका उलट विणायचा आहे। शेवटचा टाका उलट। या 2 ओळी झाल्या, आणखीन 6 ओळी आपण याचप्रमाणे घालून घेऊया आणि मग काच करायचा आहे। तर 6 ओळी आपण याचप्रमाणे पूर्ण करून घेऊया। या 6 ओळी विणून झालेल्या आहेत, म्हणजेच आत्तापर्यंत एकूण आपण 8 ओळी या सुलट विणलेल्या आहेत। इथून पुढे प्रत्येक 9व्या ओळीला काच करायचं आहे, तर ते याप्रमाणे करायचं। पहिला उचलायचा, दुसरा विणायचा, आत धागा घ्यायचा, त्यानंतर पाठीमागून 2चा 1 करायचा, पुढचे सगळे सुलट। ही सुलट बाजूचीच ओळ आहे, तर ही 9वी ओळ आहे। 9व्या ओळीला आपण काच करत आहोत। ही 9वी ओळ झाली, त्यानंतर पाठीमागची जी ओळ आहे 10वी ओळ ती सुलट विणायची। हे पहा, हा आपण आत धागा घेतलेला आहे अटी, ती नेहमीप्रमाणेच विणायची की इथे बरोबर काच तयार होतं। शेवटी उलट एजिंगचा टाका आहे। हे असं असणार आहे की 8 ओळी सुलट विणायच्या, 9व्या ओळीला काच करायचं, त्याच्या पाठीमागची ओळ उलट येईल। तर हे याप्रमाणे विणायचं आहे। याप्रमाणे या बाजूला काच करत जायचं आहे। प्रत्येक 9व्या ओळीला काच करायचं आहे। बाकीचं विणकाम आहे तसंच विणायचं आहे, त्यामध्ये काही फरक नाही। हे असंच विणकाम चालू ठेवायचं आहे। हा डावा भाग ज्याप्रमाणे इथून इथपर्यंत 7 इंच विणलेला आहे, त्याचप्रमाणे इथून 7 इंच इतकं होईपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे। प्रत्येक 9व्या ओळीला इकडे काच करायचं आहे, तर 7 इंच इतकं आपण विणून घेऊया। हा उजवा भाग जो आहे तेही 7 इंच इतकं विणून झालेला आहे। हा डावा भाग, हा उजवा भाग। तर हा जो भाग आहे तो याच्यावर असा ठेवायचा। यावर ठेवल्यानंतर आपल्याला बरोबर कळेल की हाही भाग इथपर्यंतच विणला गेलेला आहे, त्यामुळे वेगळा मोजायची काही गरज नाहीये। ही सोपी पद्धत आहे। तर डाव्या भागाला इथे कटिंग केलेलं आहे, तर उजव्या भागाला या बाजूला करायला लागेल। तर आता आर्मचं कटिंग करायचं आहे, तर ते याप्रमाणे करायचं। या बाजूला आपण आर्मचं कटिंग करणार आहोत, पण या बाजूला एकसारख्या अंतरावर आपण काज जे करत आहोत ते चालूच ठेवायचं आहे। यासाठी आपल्याला ही एक ओळ विणून घ्यावी लागेल। ही सुलट बाजूची ओळ झाली। उजव्या भागासाठी आर्म कटिंग करताना मात्र उलट बाजूने टाके कमी करायचे आहेत। ही उलट बाजू आहे, तर पहिले 5 टाके बंद करायचे आहेत। पहिला विणायचा, दुसरा विणायचा, पहिला त्यावरून काढून टाकायचा, याप्रमाणे 5 टाके बंद करायचे। 5 टाके बंद केले, पुढचे टाके आहे तसे विणायचे आहेत, सगळे सुलट विणायचे। शेवटचा टाका एजिंगचा आहे तो मात्र उलट विणायचा। 5 टाके कमी केले, आता सुईवर 25 टाके आहेत। पुढची ओळ म्हणजे पहिली ओळ म्हणूया आपण, या 2 ओळी आपल्याला रिपीट करायच्या आहेत म्हणून पहिला उचलायचा, शेवटचे 3 टाके उरेपर्यंत सगळे सुलट विणायचे आहेत। ही सुलट बाजू आहे। शेवटी 2चा 1 करायचा। 2चा 1 केल्यानंतर आता इथून पुन्हा
जे आपण आर्म कटिंग करणार आहोत त्याला सुद्धा चांगली एजिंग हवी, म्हणून हा टाका या ओळीपासून शेवटचा उलट विणायचा आहे। त्यानंतर उलट बाजूची दुसरी ओळ, हा टाका उचलून घ्यायचा, त्यानंतर मधले सगळे सुलट, ही दुसरी ओळ आहे, शेवटचा टाका पुन्हा एजिंगचा तो उलट विणायचा। सुलट बाजूची ओळ पहिला उचलून घ्यायचा, जिथे काज करायचा आहे त्या ओळीला तिथे काज येईल, त्यानंतर मधले सगळे सुलट, शेवटी 2चा 1 करायचा, शेवटचा टाका उलट विणायचा। उलट बाजूची ओळ पहिला उचलून घ्यायचा, मधले सगळे सुलट, शेवटचा उलट। इथे 2चा 1 केल्यामुळे एक एक टाका सुलट ओळीला कमी होत जाईल। तर याप्रमाणे या 2 ओळी आणखीन 2 वेळा म्हणजे 4 ओळी होतात, तर त्या आपण विणून घेऊया। इथे काज करायची ओळ येईल त्यावेळी काज करायचं विसरायचं नाहीये। 4 ओळी या विणून झाल्यानंतर आता सुईवर 22 टाके आहेत। आता टाके कमी करायचे, थांबवायचं आहे आणि हे विणकाम असंच चालू ठेवायचं आहे। सुलट बाजूची ओळ पहिला उचलायचा, शेवटचा उलट, याचप्रमाणे उलट बाजूची ही ओळ येईल। आर्म कटिंगचे टाके आता कमी करून झालेले आहेत, तर हा जो भाग आहे तो बरोबर इथपर्यंत येईपर्यंत आता विणायचा आहे। आता टेपने मोजायची गरज नाही, हा भाग आहे उजवा, तो या डाव्या भागावर असा ठेवायचा की इथपर्यंत येईपर्यंत विणायचं आहे। तर तिथपर्यंत विणून घेऊया। हे 1 इंच आहे, टाके आता कुठेही कमी करायचे नाहीये, हे बरोबर विणून झालेलं आहे। तर या राईट साईडचा आता गळा विणायचा आहे। आता याप्रमाणे विणायचे, ही सुलट बाजूच आहे। आता 6 टाके बंद करायचे आहेत, तर याप्रमाणे टाके बंद करायचे, पहिला उचलायचा, दुसरा सुलट विणायचा, पहिला त्यावरून काढून टाकायचा, याप्रमाणे 6 टाके बंद करायचे। आता 16 टाके राहिलेले आहेत सुईवर, पुढचे टाके आहेत त्याप्रमाणे सगळे सुलट विणायचे, शेवटचा टाका एजिंगचा तो उलट विणायचा। उलट बाजूची ओळ पहिला उचलायचा, मधले सगळे सुलट, शेवटचा टाका उलट एजिंगचा आहे गळ्याकडचा। आता गळ्याकडची पहिली ओळ पुन्हा टाके कमी करायचे आहेत, तर पहिला उचलायचा, त्यानंतर 2चा 1 पाठीमागून करायचा, त्यानंतर मधले सगळे सुलट, शेवटचा टाका उलट। ही पहिली ओळ झाली सुलट बाजूची। दुसरी ओळ पहिला उचलायचा, मधले सगळे सुलट, शेवटचा टाका उलट। ही दुसरी ओळ पूर्ण झाली। आपण इथे आता गळ्याचा शेप करत आहोत, तर आत्ता ज्या या 2 ओळी केल्या त्या आणखीन 3 वेळा करायच्या आहेत। सुलट बाजूला गळ्याच्या कडे एक एक टाका कमी होत जाईल, तर सुलट बाजूला पहिला उचलायचा, 2चा 1 करायचा, मधले सगळे सुलट, शेवटचा उलट, आणि उलट बाजूची ओळ पहिला उचलायचा, मधले सगळे सुलट, शेवटचा उलट, याप्रमाणे या 2 ओळी आणखीन 3 वेळा करून घेऊया आपण, म्हणजे एकूण 6 ओळी होतात। या 6 ओळी झालेल्या आहेत बघा, याच्यावर असा ठेवून पाहायचं, तर हे असं बरोबर ठेवायचं आहे। हा डावा भाग आहे, हा उजवा भाग आहे। आता टाके कमी करायचे, थांबवायचं आहे, आणि इथे ज्या काही ओळी राहिलेल्या आहेत त्या आपण इथून पुढे विणायच्या आहेत की हाही भाग कंप्लीट होईल। आता टाके कमी होणार नाहीयेत कुठेही, बरोबर गळा दोन्हीकडे सारखा झालेला आहे। हेही 12 टाके आहेत, हेही 12 टाके आहेत, तर इथे 4-6 ओळी ज्या आहेत त्या आपण विणून घेऊया, म्हणजे हे दोन्हीची सारखी एकसारखी उंची होईल। हा भाग बरोबर एवढा इतका होईपर्यंत व्यवस्थित आता एक 4-6 ओळी राहिलेल्या त्या विणून घेऊया। हाही भाग बरोबर एवढा झालेला आहे। आता मात्र हा जो धागा आहे तो इथे कट करायचा आहे, एवढासाच धागा कट करायचा, जास्त मोठा कट करायचा नाही। तर हे दोनही भाग आपले तयार झालेले आहेत। पाठीमागचा भाग याला जोडूनच कसा विणायचा ते आपण बघूया। ही सुई अशीच ठेवायची, ही जी रिकामी सुई आहे त्यावर हे टाके काढून घ्यायचे आहेत। धागा या बाजूला आहे, त्याच्या उलट बाजूने टाके काढून घ्यायचे आहेत। हा डावा भाग आहे, हे 12 टाके काढून घेतले। आता याच सुईवर हे टाके पुन्हा एकदा विणून घ्यायचे आहेत। तर पहिला आहे असा उचलायचा, नंतरचे सगळे सुलट, शेवटचा टाका उलट एजिंग। हे बघा,
हे याप्रमाणे दिसणार आहे। दोनही भाग एकाच सुईवर आता आपण घेतलेले आहेत। ही सुलट बाजू आहे, ही सुलट बाजू आहे। आता याप्रमाणे विणायचं आहे। पहिल्यांदा हे 12 टाके सुलट विणायचे। 12 टाके विणले। आता हा भाग थोडा वेळ इथेच ठेवायचा। इथून पुढे हा जो डावा भाग आहे त्याच्या पुढे, या डाव्या भागाच्या पुढे नवीन 17 टाके घालायचे याप्रमाणे। 1 2 3 याप्रमाणे 4 5 17 नवीन 17 टाके घातले। आता ही सुई या हातात घ्यायची, म्हणजे हे आपण आता वाढवलेले टाके आहेत 17, त्याच्या पुढे हा उजवा भाग विणायचा आहे, तर तो याप्रमाणे विणायचा। इथे या दोनोंची गाठ घालून टाकायची। आता हे उजव्या भागाचे 12 टाके विणायचे। शेवटचा टाका हा एजिंगचा याप्रमाणे। हे याप्रमाणे दिसणार आहे। डाव्या भागाचे 12, मधले 17 आणि हे 12 याप्रमाणे आता 41 टाके सुईवर आहेत, याप्रमाणे विणायचं आहे। ही पाठीमागची बाजू आहे, पहिला उचलून घ्यायचा, हे पहिला सगळे विणायचे। तर हे 11 टाके विणायचे एकूण। या भागातला 1 आणि मध्ये आपण नवीन घातलेला 1, त्या दोनचा 1 इथे करायचा। 11 टाके विणल्यानंतर 2चा 1 करायचा आहे, म्हणजे इथे 1 टाका कमी झाला। त्यानंतर पुन्हा मधले 15 टाके सुलट विणायचे। आता इकडचे 11 टाके सोडायचे आणि मग या 2चा 1 करायचा याप्रमाणे, आणि मग पुढचे हे 11 आहेत असे विणायचे, म्हणजे इथे जी गॅप तयार होते ती दिसणार नाही, एवढ्यासाठी ही ॲडजस्टमेंट आहे। शेवटचा टाका एजिंगचा। आता सुईवर 39 टाके आहेत। आता आपण इथे 2चा 1 2 वेळा केल्यामुळे 2 टाके कमी झाले, हे याप्रमाणे दिसणार आहे। आता पुढची ओळ ही सुलट बाजूची ओळ आहे। पहिला आता ओळीच्या सुरुवातीचा याचप्रमाणे उचलून घ्यायचा, त्यानंतर 11 टाके सुलट, म्हणजे हे एकूण 12 टाके झाले। आता इथे आणखीन 1 टाका वाढवायचा आहे, तर याप्रमाणे वाढवायचा, बोटाला वेढा द्यायचा आणि तो त्यामध्ये अडकवायचा। मधले 15 टाके सुलट, बरोबर हे 12 टाके राहिलेले आहेत, पुन्हा इथे 1 वाढवायचा आणि पुढचे 12 पुन्हा सुलट। शेवटचा टाका एजिंगचा आहे, तो मात्र उलट। याप्रमाणे आता उलट ओळीला आपण आलेलो आहोत। हे बघा, हे याप्रमाणे दिसणार आहे। तर इथून पुढे हेच विणकाम कंटिन्यू करायचं आहे। ओळीच्या सुरुवातीचा पहिला टाका उचलून घ्यायचा, मधले सगळे सुलट, शेवटचा उलट, याप्रमाणे दोन्ही बाजूनी विणत जायचं आहे। आणि जिथून टाके घातलेले आहेत या 2 भागांच्या मधले गळ्याचे, तिथून 3.5 इंच इतकं झालं की थांबायचं आहे। या इथून मोजायचं आहे आणि 3.5 इंच इतकं झालं की थांबायचं आहे, तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया। हे 3.5 इंच इतकं झालेलं आहे। आता पुढे याप्रमाणे विणायचं आहे। ही सुलट बाजूच आहे, पहिला उचलायचा, त्यानंतर आत धागा घ्यायचा, मधले सगळे सुलट, ही सुलट बाजूची ओळ, म्हणजे इथे सुरुवातीला 1 टाका वाढलेला आहे। शेवटी पुन्हा आत धागा घ्यायचा आणि शेवटचा टाका उलट विणायचा आहे, म्हणजेच ह्या ओळीला 2 टाके वाढले। 41 टाके होते, आता 43 टाके सुईवर आहेत। ही उलट बाजूची ओळ आहे, तर ही पहिली ओळ म्हणता येईल आणि ही उलट बाजूची दुसरी ओळ, तर ती याप्रमाणे विणायची आहे। पहिला उचलून घ्यायचा, हा जो अटी घेतलेला टाका आहे तो पाठीमागून विणायचा सुईच्या, त्यानंतर मधले सगळे सुलट, हा जो अटी घेतलेला टाका आहे तो सुईच्या पाठीमागून विणायचा, हे बघा, शेवटचा टाका उलट, याप्रमाणे ही दुसरी ओळ पूर्ण झाली। आता सुईवर 43 टाके आहेत, याच 2 ओळी आणखीन 2 वेळा
रिपीट करायच्या आहेत, म्हणजेच एकूण 4 ओळी होतात. सुलट ओळीला इथे एक आणि इथे एक टाका वाढेल. तर या 4 ओळी आपण विणून घेऊया. हे पहा, 4 ओळी घालून झालेल्या आहेत. आता सुईवर 47 टाके आहेत. यानंतरची ओळ अशी असणार आहे. इथून पुढे 5 टाके वाढवायचे आहेत सुरुवातीपासून. 1 4 आणि 5. म्हणजे आता 52 टाके सुईवर असले पाहिजे. आता हे सगळे सुलट विणायचे. आता ही उलट बाजू आहे, इथेही पुन्हा 5 टाके नवीन वाढवायचे आहेत. पाच टाके नवीन वाढवले. आता सुईवर एकूण 57 टाके आहेत. तर ही ओळ पण सुलट विणायची. हे बघा, आता 57 टाके आहेत सुईवर. आता इथून पुढे सगळं विणकाम हे सुलट करायचं आहे. एजिंगचे टाके सुद्धा सुलटच विणायचे. तर दोन्ही बाजूने आता फक्त सुलट विणकाम करायचं आहे. आणि हे 5 टाके जिथे घातलेले आहेत ते इथे असे लावायचे आणि या इथून इथपर्यंत होईपर्यंत एवढा भाग जो आहे तो सुलट विणायचा आहे. तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया. हे पहा, हे एवढं विणून झालेलं आहे. हे असं फोल्ड करायचं आणि जिथून 5 टाके वाढवलेले आहेत तिथून हे असं मोजून बघायचं आहे. तर हे याप्रमाणे दिसेल. इथे आपण खाली ही डिझाईन घातलेली आहे. तर पाठीमागच्या भागाला मी काही डिझाईन घालणार नाही आहे. हे आपल्या आवडीप्रमाणे करायचं आहे. तुम्हाला जर डिझाईन घालायची असेल याचप्रमाणे तर तुम्ही घालू शकता. सुलट बाजूने सुरुवात करायची आहे. फक्त हा जो भाग आहे या कलरचा तिथपर्यंत हे विणकाम असं सुलट चालू ठेवायचं आहे. आणि या ज्या खालच्या ओळी आहेत, हा जो दुसरा कलर आहे, त्याही सुलटच विणायच्या आहेत. फक्त या कलरने विणायच्या आणि मग टाके बंद करायचे आहेत. त्याप्रमाणे आपण विणून घेऊया. याची उंची इथपर्यंत झाली पाहिजे, याप्रमाणे विणायचं आहे. तसेच हा कलर लावताना मात्र उलट बाजूने लावायचा, म्हणजे धागा या बाजूला यावा यासाठी. इथपर्यंत आपण विणून घेऊया. हे पाठीमागचा जो भाग आहे तो बरोबर इथपर्यंत विणून झालेला आहे, दिसत असेल तुम्हाला. ही सुलट बाजूच आहे. सुलट बाजूनेच आता टाके बंद करायचे आहेत. टाके याप्रमाणे बंद करायचे आहेत. पहिला विणायचा, दुसरा विणायचा, पहिला त्यावरून काढून टाकायचा. याप्रमाणे टाके बंद करायचे. पुढचा टाका विणायचा, पाठीमागचा त्यावरून काढून टाकायचा. सगळे टाके बंद झालेले आहेत. हे बघा, सुई काढून घ्यायची आहे. सगळं विणकाम पूर्ण झालेलं आहे. या शेवटच्या टाक्यातून हा धागा काढला की हा टाका बंद होऊन जातो. हे बघा, हे बघा, इथे आपण धागे हे सोडलेलेच आहे. हा जो कलर आहे त्याने पहिल्यांदा हे शिवून घ्यायचं आणि मग इथून हा धागा वापरायचा आहे. एकदा गाठ घालून घ्यायची. त्यानंतर या दोन टाक्यांच्या मध्ये हे जे आडवे टाके दिसतात त्यातून हे शिवत जायचं आहे. एकाच दिशेने शिवायचं आहे. म्हणजे या बाजूने आपण शिवत आहोत तर याच बाजूने शिवायचं, या बाजूने असं शिवायचं नाही. हे झालेलं आहे इथेपर्यंत शिवून. तर हा धागा जरा जास्त राहिला आहे तर पुन्हा त्यातूनच आपण एकदा शिवून घेऊया, म्हणजे धागा कट करण्याच्या ऐवजी शिवून घेऊया. इथे एक गाठ घालून घ्यायची आणि हा जो धागा आहे तो इथे असा लपवून टाकायचा. तर जे जे छोटे छोटे धागे कुठे राहिलेले असतील ते याप्रमाणे लपवायचे आहेत, की जेणेकरून हे बघा, या टाक्यांची ज्याप्रमाणे दिशा आहे त्याप्रमाणे हे असे लपवून टाकायचे.
धागे शक्यतो कट करायचे नाहीत छोटे टाके, म्हणजे धुतल्यावर वगैरे ते उसवून येणार नाही. तरी आत्ता हे दाखवलंय त्याप्रमाणे जे जे छोटे छोटे धागे राहतील ते याप्रमाणे असे सगळे संपून टाकायचे आहेत. जास्तीचा धागा इथे कट करायचा. हे झालं. त्यानंतर आता इथे हा धागा सोडलेला आहे त्याने आता शिवायचा आहे. सुलट बाजूनेच शिवायचं आहे. याप्रमाणे हे बघा, इथे शेवटपर्यंत याप्रमाणे शिवून झालेलं आहे. हे बघा, इथपर्यंत हे शिवलेलं आहे. दिसतही नाही कुठून शिवले ते. हा जो राहिलेला धागा आहे त्याची एखादी इथे अशी गाठ घालून टाकायची आणि लपवून टाकायचा, ज्याप्रमाणे दाखवला त्याप्रमाणे. टाक्यांची दिशा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे, म्हणजे ते लपून जातील धागे. आणि जास्तीचा धागा कट करून टाकायचा आहे. एक बाजू शिवून झालेली आहे आपली. ही बाजू आपण शिवून घेऊया. इथे पण हे धागे सोडलेले आहेत, तर याने इथपर्यंत आणि इथल्या धाग्याने इथपर्यंत असं हे शिवून घ्यायचं आहे. या बाजूला काज केलेली आहे, तर इथे बटन्स लावून घ्यायचे आहेत की आपली ही बंडी घालण्यासाठी तयार होईल. तर ते काम आपण पूर्ण करून घेऊया. हे पहा, आपली पूर्ण बंडी तयार झालेली आहे. दिसत असेल तुम्हाला, इथे बटन्स लावलेली आहे. ही पाठीमागून अशी दिसते. अगदी व्यवस्थित बसते. बाळाला करायला सोपी आहे, काही वेळातच होते. यामधून तुम्ही दुसऱ्याही साईजच्या विणू शकता. तर आशा आहे की तुम्हाला नक्की आवडेल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.